नमस्कार. रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंडच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत आणि हे बदल 1 ते 15 एप्रिल दरम्यान टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमके काय बदल झाले आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आता तिकीट रद्द केल्यावर मिळणारा रिफंड हा पूर्णपणे ट्रेन सुटण्याच्या वेळेवर अवलंबून असेल. जर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 8 तासांपेक्षा कमी वेळाआधी तिकीट कॅन्सल केले तर तुम्हाला एकही रुपया रिफंड मिळणार नाही. होय, अगदी शून्य. त्यामुळे शेवटच्या क्षणी प्लॅन बदलणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. जर तुम्ही 8 ते 24 तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केले तर तुमच्या भाड्याच्या तब्बल 50% रक्कम कापली जाईल, म्हणजे अर्धे पैसे जातील. तसंच 24 ते 72 तासांच्या दरम्यान तिकीट कॅन्सल केल्यास 25% रक्कम कपात केली जाईल. आणि जर तुम्ही 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केलं तर आधीप्रमाणेच फ्लॅट चार्ज कापला जाईल. आता थोडक्यात जुन्या नियमांशी तुलना करूया. याआधी 48 तासाआधी तिकीट रद्द केल्यास फक्त फ्लॅट चार्ज कापला जायचा आणि 4 तासांनंतर रिफंड मिळत नव्हता. पण आता ही मर्यादा वाढवून 8 तास करण्यात आली आहे, म्हणजे नियम अधिक कडक झाले आहेत. पण या कडक नियमांसोबत काही चांगल्या सुविधा देखील रेल्वेने दिल्या आहेत. आता तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीपर्यंत तुमचं बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या किंवा प्लॅन बदलणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप मोठी सोय आहे. तसंच आधी ऑफलाईन तिकीट रद्द करण्यासाठी ठराविक स्टेशनवर जावं लागायचं, पण आता तुम्ही कोणत्याही काउंटरवरून तिकीट कॅन्सल करू शकता. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे प्रवासादरम्यान तुम्ही तुमचा क्लास देखील अपग्रेड करू शकता. उदाहरणार्थ स्लीपरवरून AC क्लासमध्ये जाण्याची सुविधा मिळणार आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाची माहिती देखील ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीपर्यंत अपडेट करू शकता. वेटिंग लिस्टबाबत मात्र नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. जर तुमचा तिकीट चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म झालं नाही तर ते आपोआप रद्द होईल आणि तुम्हाला पूर्ण रिफंड मिळेल. तसंच जर ट्रेन 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाली तर तुम्ही TDR भरून पूर्ण पैसे परत मिळवू शकता. तर मित्रांनो, हे होते रेल्वेच्या नवीन कॅन्सलेशन नियमांबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स. प्रवास करण्याआधी हे नियम नक्की लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो.